महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसात तुम्ही बघितलं असेल की पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. हे चित्र बघितलं की असं वाटतं की काहीतरी पेट्रोलचा नक्कीच शॉर्टेज निर्माण झालाय किंवा क्रायसिस निर्माण झालाय आणि त्यामुळं बाकी जे बघणारे लोक आहेत ते देखील आपली गाडी नेऊन मग त्या लाईनमध्ये उभे राहतात. प्रत्यक्षात असं करायची गरज नाही. महाराष्ट्रात बघितलं तर कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर पर्यंत सगळीकडे प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि अगदी छोट्या मोठ्या खेडेगावात सुद्धा लोकांनी अगदी तिथलं पेट्रोल संपवून टाकलेलं आहे. पेट्रोलचा जो काही नियमित पुरवठा होता आणि नियमित जी काही खप होता त्याचं सगळं रेकॉर्ड गणित तुटून गेले, कारण लोक आपले पेट्रोलच्या टाक्या फुल करत आहेत. पण प्रत्यक्षात तसं करायची गरज नाही. जो काही सगळा पेट्रोल क्रायसिस झालाय त्याच्या मागचं खरं आणि नेमकं कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. विनाकारण जाऊन कुठल्याही पेट्रोलच्या पंपावर लाईनमध्ये थांबू नका. थांबायची गरज नाही. लाईनमध्ये थांबूनच व्हिडिओ बघत असाल तर लाईनमधून निघून गेला तरी चालेल. का ते थोडक्यात सांगतो. या पेट्रोलच्या सगळ्या अफवांची सुरुवात कुठनं झाली ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्य पूर्वेमध्ये युद्ध चालू आहे आणि युद्धामुळे काय झालंय तर क्रूड ऑइलच्या प्राइसेस आहेत त्या जवळजवळ 180% वाढलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी $60 जे ब्रेंट क्रूड मिळायचं त्याची किंमत आता $110 आसपास जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्यामुळे झालंय असं की या ज्या सगळ्या ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत भारतातल्या, मग HPCL असेल, BPCL असेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल, या सगळ्या कंपन्या ज्या पेट्रोल पंप धारक होते या सगळ्यांना एक छोटंसं क्रेडिट द्यायच्या. म्हणजे तुम्ही पेट्रोलची डिमांड टाका. आज तुम्ही पेट्रोलची डिमांड केली की पेट्रोल तुम्हाला पोचेल, तुम्ही तुमच्या पंपावरती पेट्रोल ठेवू शकता, विकू शकता आणि त्याचं पेमेंट तुम्ही 3 ते 5 दिवसामध्ये करू शकता. याला रिव्हॉल्विंग क्रेडिट म्हणायचे. म्हणजे 3 ते 5 दिवस पुढचं पेमेंट केलं तरी चालत होतं. मग आता याच्यामध्ये बदल काय झाला तर HPCL आणि BPCL या दोन कंपन्यांनी सांगितलं की 12 मार्च नंतर आम्ही अशा पद्धतीचं रिव्हॉल्विंग क्रेडिट कुणाला देऊ शकणार नाही. तुम्ही अगोदर ऍडव्हान्स पेमेंट द्यायचं आणि मगच तुम्ही पेट्रोल भरू शकता. त्यानंतर मग इंडियन ऑइल कंपनी होती. इंडियन ऑइल कंपनीनं देखील सांगितलं की तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करायचं मगच आम्ही तुम्हाला पेट्रोल देणार. ही सिस्टीम 18 मार्च पर्यंत चालू होती. 18 मार्च नंतर पूर्ण बंद झाली. आता ही सिस्टीम अशी करायचं कारण देखील आहे. पूर्वी या सगळ्या कंपन्या ज्या होत्या ऑइल कंपन्या या क्रूड ऑइल विकत घ्यायच्या आणि त्या त्यांना स्वस्तात मिळत होतं. पण अचानकपणे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या त्यामुळे यांच्याकडे देखील कॅश क्रंच निर्माण व्हायला लागला. क्रूड ऑइल कसं आणायचं, विकत कसं घ्यायचं, दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत ज्या ऍक्च्युअली प्रोसेसिंग करून तेल देतात त्यांच्याकडून खरेदी कशी करायची, या सगळ्या गोष्टींचं गणित बसवण्यासाठी कॅशची क्रंच निर्माण झाला आणि म्हणून मग त्यांनी ऍडव्हान्स पेमेंट मागायला सुरुवात केली. त्यात घोळ काय झाला तर 21 आणि 22 तारखेला बरोबर होता शनिवार आणि रविवार आणि त्याच्या बरोबर अगोदर ही जुनी सिस्टीम बंद झाली ज्यामध्ये 3 ते 5 दिवस पेट्रोलचे पैसे दिले तर चालायचे. त्यामुळे झालं काय, शनिवारी पेमेंट करायला बँका बंद होत्या, रविवारी पेमेंट करायला बँका बंद होत्या. त्यामुळं ह्या ज्या पेट्रोल पंप ओनर्स आहेत हे सगळं पेमेंट करू शकले नाहीत आणि पेमेंट करू शकले नसल्यामुळं बऱ्याच पेट्रोल पंप धारकांनी आपल्या पंपाच्या बाहेर फलक लावला की पेट्रोल शिल्लक नाही, डिझेल शिल्लक नाही वगैरे वगैरे. त्यामुळे सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं की मागच्या पंपावर बघितलं तिथेही पेट्रोल नाही, या पंपावर बघितलं इथेही पेट्रोल नाही. पण ऍक्च्युली त्याच्याकडे पेट्रोल यासाठी नव्हतं की ते ऍडव्हान्स सिस्टीम मध्ये तो शनिवारी आणि रविवारी पेमेंट करू शकत नव्हता, त्यामुळे त्याच्या पंपावरती पेट्रोल नव्हतं. पण याचा कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो तसा प्रकारचा परिणाम झाला की एका ठिकाणी असा प्रकारचा घोळ दिसल्यानंतर 4 लोकांनी रांगा लावल्या. 4 लोकांनी रांगा लावल्यानंतर सगळ्यांना वाटलं की हे हुशार लोक आहेत म्हणून सगळ्यांनी जाऊन तिथं रांगा लागल्या आणि एक प्रकारे प्रत्येक पंपावर एक गर्दी निर्माण झाली. ती गर्दी बघून मग दुसऱ्या पंपावर लोक गेले, तिथं गर्दी निर्माण झाली. त्यामुळे झालंय असं, छोट्या छोट्या गावात एकच पेट्रोल पंप असतो, त्या लोकांना 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर दूर जाऊन आता पेट्रोल टाकावं लागायला लागले. कारण काय झाले तर पॅनिक बाईंग. प्रत्येकाला भीती वाटायला लागली आपल्याला पेट्रोल मिळणार नाही, बाकीच्यांना मिळणार. असं होणार नाहीये. आपल्या सगळ्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सगळ्यांनी सांगितलंय की आमच्याकडं भरपूर पेट्रोल शिल्लक आहे. जे काही घडलेलं होतं ते सगळ्या अफवांच्यामुळे घडलेलं होतं. त्यांचे स्टेटमेंट तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती दाखवतोय. भरपूर पेट्रोल शिल्लक आहे. अजूनही काही ठिकाणी रांगा लागलेले न्यूजमध्ये दिसत आहेत. कुठेही रांगा करू नका, घाई करू नका. पॅनिक बाईंगमुळे असं झालंय. जे काही पेट्रोल मागवलेलं होतं नंतर ह्या सिस्टीम मध्ये आल्यानंतर सोमवारपासून जे मागवलं ते सोमवारपासून पेट्रोल संपायला लागलं, कारण ऑलरेडी लोकांनी गर्दी करायला लागली. एका पंपावर फॉर एक्झाम्पल पकडा 100 लिटर पेट्रोल दिवसाला संपत असेल आणि तिथं अचानकपणे जर 200 लिटर पेट्रोलची डिमांड झाली तर तो पेट्रोल पंप तरी काय करणार. अशा पद्धतीने हे पेट्रोल संपायला लागले. ऍक्च्युली पुढच्या 2 दिवसात हा मॅडनेस संपेल, जे पॅनिक आहे ते संपेल. त्याच्यानंतर हा सगळा पुरवठा सुरळीत होईल, कारण आपल्याला भरपूर तेल शिल्लक आहे. मी तुम्हाला सांगतो, भारत जे रशियाकडून ऑइल खरेदी करत होता क्रूड ऑइल
ते कमी झालेलं होतं, नंतर तो सौदीकडून करायला लागला. पण या सगळ्या युद्धाच्या दरम्यान भारत आपलं ऑइल खरेदी करतोय रशियाकडून बरेचसे टँकर्स भारताकडे वळवलेले आहेत. भारतात भरपूर क्रूड ऑइल येतंय आणि भारतातच मोठ्या मोठ्या ऑइल रिफायनरीज आहेत. त्यामुळं भारताकडे किमान 30 दिवस पुरेल एवढा किमानचा साठा आहे. अगदीच काही वर्ष परिस्थिती आली तर त्यापेक्षा जास्त भारत निर्माण करू शकतो आणि जे काही भारत एक्सपोर्ट करतो रिफाईन केलेलं पेट्रोल ते देखील थांबवू शकतो. खूप काय करता येण्यासारखं आहे. त्यामुळे पॅनिक करायची गरज नाही. लॉकडाऊनच्या तर अफवा आहेत, त्याच्या तर नादाला न लागलेलं बरं आणि त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पण प्रत्यक्षात सांगायचं कारण एवढंच आहे, ऍडव्हान्स पेमेंट सिस्टीमचा जो घोळ होता शनिवार रविवार मध्ये आला, त्यामुळं पेट्रोल पंपांनी पेट्रोल नसल्याचे फलक लावले आणि हा सगळा घोळ झाला. त्यामुळं पेट्रोल पंपावर जाऊन गर्दी करू नका. जर कुणी गर्दी केली असेल तर ती करू देत. तुम्ही त्या गर्दीमध्ये सामील होऊ नका. पुढच्या 1-2 दिवसामध्ये हे सगळं संपणार आहे. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.